हाय स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण 6 नंबरचा जो काही इलस्ट्रेशन होता पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट या चॅप्टरमधील 6 नंबरचा जो काही इलस्ट्रेशन होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 नंबरचा जो काही इलस्ट्रेशन आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला बद्दल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे. सप्रे and अत्रे are partners sharing profit and losses equally. सत्रे आणि अत्रे हे दोन पार्टनर आहेत आणि त्यांचा फ्युचरमधील प्रॉफिट अँड लॉसचा रेशो किती सांगितलाय त्यांनी इक्वली म्हणजे 1:1 हा रेशो असणार आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. खाली तुमच्याकडे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्या ट्रायल बॅलन्सवरून ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट त्यांनी प्रिपेअर करण्यासाठी सांगितले. प्रथम आपण ट्रायल बॅलन्स जो काही आहे तो पूर्णपणे ट्रान्सफर करून घेणार आहोत. त्याच्यासाठी कुठला पॉईंट कोणत्या ठिकाणी जातोय, किती लाईन्स आपल्याला सोडाव्या लागणार आहेत याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. बघा, फर्स्ट पॉईंट सन्ड्री डेटर्स असेटला जाईल. ॲडजस्टमेंट याच्यावरती 2 सांगितलेले आहेत. सो 3 ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत त्याच्यावरती. सो 3 लाईन्स आपल्याला त्याच्याखाली सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तिथं 3 स्टार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. याच्यासाठी 2 ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेत. एक म्हणजे अनरेकॉर्डेड परचेसेस आणि परचेस रिटर्नची, त्यामुळे 2 स्टार या ठिकाणी आपण केलेले आहेत. त्यानंतर रिटर्न सांगितलेले आहेत ते आपल्याला सेल्समधून काय करावे लागतील, लेस करावे लागतील. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार. लँड अँड बिल्डिंग असेटला जाईल. ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, त्यामुळे 1 स्टार करून घ्यायचा आहे. कॅरेज नुसता दिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ॲडजस्टमेंट दिलेले आहे त्यामुळे 1 स्टार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यामुळं खाली एक लाईन याला सोडावी लागणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल रेंट, रेट अँड टॅक्सेस. त्यानंतर ड्रॉइंग्स दोन्ही सांगितलेले आहेत. हे आपण काय करणार आहोत, एकतर लायबिलिटीला आपण घेणार आहोत. पण जर सेपरेटली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर ओपन तुम्ही केला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. 2 ड्रॉइंग्स म्हणून दोन्ही पार्टनरचे ड्रॉइंग्स आपण लिहून घेणार आहोत. त्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे. आता याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे म्हणजे काय, न्यू आरडीटी आणि न्यू बॅड डेट्स आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे. त्याचं पोस्टिंग आपल्या या ठिकाणी होईल. त्यामुळे 3 ते 4 लाईन पे अँड एलच्या डेबिटला बॅड डेट्ससाठी आपल्याला सोडाव्या लागणार आहेत. त्यानंतर मशिनरी असेटला जाईल. हिडन ॲडजस्टमेंट आहे. सो एक लाईन त्याच्यासाठी सोडून घ्यायची आहे. नेक्स्ट बघा, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट डेबिट साईडला पॉईंट दिलाय त्यामुळे तो कोणत्या ठिकाणी जाईल तर असेटला जाणार आहे. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्सेस बघा, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. याच्यासाठी ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. अनरेकॉर्डेड पण सांगितलेलं आहे आणि सेल्स रिटर्न पण सांगितलेले आहेत. सो 2 स्टार या ठिकाणी करून घ्यायचे. क्रेडिटर्स लायबिलिटीला जाईल. ॲडजस्टमेंट आहे याला अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणून. त्यानंतर सन्ड्री इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. कॅपिटल्स दोन्ही दिलेले. सेपरेट जर अकाउंट ओपन केला तर त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून घ्या. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड 10,000 क्रेडिट साईडला पॉईंट दिलाय त्यामुळे कुठे जाईल, लायबिलिटीला जाणार आहे. रिटर्न सांगितलेत 1,500 हे काय असणार आहेत, परचेस रिटर्न असणार आहे. सो डेबिट साईडला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस मधून आपण मायनस करणार. कमिशन प्री रिसिव्ड सांगितलेलं आहे त्यांनी. कमिशन प्री रिसिव्ड लायबिलिटी साईडला जाणार आहे हा पॉईंट, का तर क्रेडिटला दिलेला आहे. आरडीडी सांगितलेला आहे ट्रायल बॅलन्स मधला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मायनस संबंधित पॉईंट मध्ये होईल. बॅड डेट्स मधून मायनस होईल. बघा या ठिकाणी पूर्ण ट्रायल बॅलन्स आपण एक्सप्लेन केला आहे अगोदर. पूर्ण ट्रायल बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. सन्ड्री डेटर्स सांगितलेला आहे. फर्स्ट पॉईंट तो आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. असेट साईडला सन्ड्री डेटर्स. $40,000. आता त्याच्या खाली
ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला किती लाईन सोडाव्या लागणार आहेत बघा. 4 लाईन आपल्याला सोडाव्या लागणार आहेत. फर्स्ट म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स, त्याच्यामधून लेस बॅड डेब्ट्स, त्याच्यामधून लेस RDD. तेव्हा 4 ते 5 लाईन आपल्याला याच्यासाठी सोडाव्या लागणार आहेत बघा. अनरेकॉर्डेड सेल्ससाठी त्यानंतर बॅड डेब्ट्स लेस करून इनरला अमाऊंट, त्यानंतर RDD लेस करून आउटरला अमाऊंट या ठिकाणी आपली जाईल. नेक्स्ट पॉइंट आहे बघा परचेसेस. इनर साईडला घ्यायची अमाऊंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 परचेसेस 65,000. रिटर्न सांगितलेले आहेत खाली 800 रुपीज. हे काय असणार आहे तर सेल्स रिटर्न असणार आहे. सो सेल्स मधून काय करणार आहोत आपण, सेल्स रिटर्न दर्शवून घेणार आहोत 800. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 18,000. नेक्स्ट बघा लँड अँड बिल्डिंग सांगितलेलं आहे 10,000 असेट साईडला जातील. लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट याच्यावरती दिलेलं आहे, सो इनर साईडला घ्या 10,000. कॅरेज ओनली दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ऍडजस्टमेंट याच्यासाठी दिलेलं आहे, सो इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या 1 लाईन खाली सोडायचे. रेंट रेट्स अँड टॅक्सेस बघा आपल्याला घ्यायचं आहे, कुठं जाईल बघा. 2 रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होणार आहे. रेंट रेट्स अँड टॅक्सेस 1000 आउटरला अमाऊंट घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे ड्रॉइंग सांगितलेलं आहे त्यांनी. एकतर जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन नाही केला तर तुम्ही कॅपिटल मधून लेस करू शकता ड्रॉइंग्स, पण आपण या ठिकाणी टेक्स्टबुक प्रमाणेच ओपन केलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो डेबिट साईडला पोस्टिंग होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या 2 ड्रॉइंग्स अकाउंट दोन्ही पार्टनरचं त्याच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं आहे 3,000 अँड 2,000. त्यानंतर सॅलरी सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 2 सॅलरीज 3,200. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करून घ्या 2 बॅड डेब्ट्स, त्याच्यामध्ये प्लस न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्यामध्ये प्लस न्यू RDD, आणि मग काय करायचंय ओल्ड RDD की जो ट्रायल बॅलन्स मधला दिलेला असतो तो आपण काय करतो मायनस करून घेतो जर दिलेला असेल तर. नेक्स्ट बघा मशिनरी त्यांनी सांगितलेलं आहे. आता टोटल मशिनरी आपला कुठं जाईल तर असेट साईडला जाणार आहे बघा. प्लांट अँड मशिनरी किंवा नुसता मशिनरी किती 25,000 असेट साईडला आपण घेतलेला आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे लक्षात घ्या, लगेच आपण पाहणार आहोत. ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. जे आपण मशिनरी आउटरचे 25,000 रुपीज इथं घेतलेले आहेत या 25,000 मध्येच 10,000 ची मशिनरी ऑलरेडी काय आहे इन्क्लूड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ही 10,000 रुपीजची मशिनरी कधी परचेस केलेली असं सांगितलेलं आहे तर 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केली असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे राहिलेला जो काही पार्ट आहे 25,000 मायनस 10,000 तो काय असणार आहे 1 एप्रिलला परचेस केलेला असणार आहे. आता याच्यावरती डेप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट दिले, सो ज्या वेळेला आपण ऍडजस्टमेंटकडे जाऊ त्यावेळेला त्याचं पोस्टिंग आपण व्यवस्थित करून घेऊया. नेक्स्ट बघा प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट सांगितलेलं आहे, कुठं जाणार आहे तर असेटला जाईल. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आउटरच्या कॉलम मध्ये घ्या 18,500. 18,500. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस बघा सेल्स सांगितलेले आहे, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 85,000. क्रेडिटर्स 23,000 सांगितलेले आहे. त्याला अनरेकॉर्डेड परचेसेसची काय आहे ऍडजस्टमेंट दिलेली आहे, सो एक लाईन त्याच्यासाठी सोडून घ्यायची आहे. आता इथं आपण लाईन्स कशा पद्धतीने सोडणार आहे बघा. आलेला कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी
येणार आहे. किती आहे बघा, कॅपिटलचे बॅलन्स. आता इथले कॅरेट डाऊनचा बॅलन्स आल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी सोडून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण कॅपिटलचे काय करणार आहोत, जे काही कॅरेट डाऊन येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, जागा सोडून घ्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण, पॉइंट लिहून घेऊया. क्रेडिटर्स सेपरेटली अकाउंट आपण फक्त ओपन करून मी दाखवलेला आहे प्रॉब्लेम तुम्हाला. अदरवाईज तुम्ही याच्यामध्येच कॅपिटल लिहिलं तरी काही हरकत नाही. क्रेडिटर्स 23,000 आणि याच्यामध्ये आपल्याला प्लस ऍडजस्टमेंट जी काही आहे अनरेकॉर्डेडची ती आपल्याला पोस्टिंग करून घ्यायची. नेक्स्ट बघा, सन्ड्री इन्कम, किरकोळ इन्कम प्राप्त झालेला आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल बाय सन्ड्री इन्कम. किती आहेत तर 2,000 रुपीज. नेक्स्ट कॅपिटल सांगितलेलं आहे. आता सेपरेट आपण अकाउंट ओपन केलाय त्यामुळे त्याच्या अकाउंटला ब्रॉडडाऊन आपण दर्शवणार बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. सप्रेचं किती आहे बघा, 35,000 आणि अत्रेचं देखील 35,000 सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड ओनली दिलेला आहे. सो कुठे जाईल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड जाणार आहे. क्रेडिट साईडला बॅलन्सेस दिलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड 10,000 रुपीज. नेक्स्ट रिटर्न सांगितले 1,500. हे काय असणार आहेत तर परचेस रिटर्न असणार आहेत. सो परचेसेस मधून आपण ते लेस दर्शवणार. अनरेकॉर्डेडचे ऑलरेडी इथं पोस्टिंग होणार आहे आपलं. सो परचेस रिटर्न 1,500 परचेसेस मधून आपण लेस दर्शवलं. नेक्स्ट कमिशन प्री रिसिव्ड. कमिशन प्री रिसिव्ड म्हणजेच काय, रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे. जे ॲडव्हान्स येतात ते आपण लायबिलिटी साईडला पोस्टिंग करत असतो. सो कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती, 800 आउटरच्या कॉलम मध्ये घ्या. त्यानंतर ओल्ड आरडीडी म्हणजे ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी दिलेला आहे. तो कुठे जाईल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं मायनस आपण ओल्ड आरडीडी केलेला आहे किती, 400 रुपीज. त्यानंतर 2 बॅड डेब्ट्स 1,000 ओल्ड दिलेला होता तो आपला राहिलेला या ठिकाणी तो इनरच्या कॉलम मध्ये लिहून घेतलेला आहे. जो डेबिटला दिलेला होता तो 1,000 घेतलेला आहे. सर्व ट्रायल बॅलन्स अगोदर आपण काय केलेला आहे, पोस्टिंग करून घेतलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. त्या फर्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. बघा ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. फर्स्ट इफेक्ट एक तर कुठं जाईल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट जाणार आहे. आउटरला घ्या 23,000. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. क्लोजिंग स्टॉक 23,000. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट पाहणार आहे आपण. बघा डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग @5% अँड मशिनरी @10%. लँड अँड बिल्डिंगचं किती आहे, 5% आपण फाइंड आउट करून घेऊया. लँड अँड बिल्डिंग ऑलरेडी किती दिलेलं आहे तर 10,000 सांगितलेले आहे. 10,000 वर पूर्ण इयरचे म्हणजे 5% नी किती आले, डेप्रिसिएशन @5% किती आले 500. आउटरला अमाऊंट येईल 9,500. त्यानंतर मशिनरीचं देखील डेप्रिसिएशन किती सांगितलेलं आहे @10% सांगितलंय. बट मशिनरीवरती हिडन ऍडजस्टमेंट ऑलरेडी त्यांनी सांगितलेली आहे की टोटल मशिनरी तुम्ही किती रुपयाची खरेदी केलेली होती. बघा या ठिकाणी आपण वर्किंग नोट काढूया. मशिनरी किती आहे तर 25,000 रुपीजची घेतलेली होती टोटल. बट याच्यामधली जी 10,000 रुपीजची मशिनरी होती ही मशिनरी कधी परचेस केली असं त्यांनी सांगितलेलं आहे तर 1 ऑक्टोबरला परचेस केलेली आहे. म्हणजे पूर्ण इयरचं याच्यावरती डेप्रिसिएशन येईल का तर नाही येणार. त्यामुळे 10,000 ची मशिनरी ज्या डेटला तुम्ही परचेस केले तिथून तुमचा पिरियड काउंट होणार
कधीपर्यंत तर 31 मार्च पर्यंत काउंट होणार. म्हणजे किती झाले बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च फॉर 6 मंथ. मग 6 मंथचं 10,000 रुपीज वरती आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन काउंट करून घ्यायचं आहे. बघा 10,000 मल्टिप्लाय किती येतं मंथचं आणि किती पर्सेंटेजनी येणार आहे बघा, लक्षात घ्या. तर 10,000 मल्टिप्लाय 6 डिवायडेड बाय 12, 6 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय 10, मल्टिप्लाय 10 किती आले बघा, कॅल्क्युलेशन करून 500 एवढी काय आलं, डेप्रिसिएशन आलं. कशाचं, 10,000 मशिनरीचं, की जे 1 ऑक्टोबरला काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. त्यामुळे तिथून पिरियड 31 मार्च पर्यंत काउंट होणार. आणि राहिलेलं 25,000 मायनस 10,000 म्हणजे किती राहिले, तर 15,000 ची मशिनरी ही काय केलेली असणार आहे, पूर्ण वर्षभर यूज केलेली असणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण एंटायर इयरचं म्हणजेच कधीपासून 1 एप्रिल टू 31 मार्च म्हणजेच काय 1 इयरचं डेप्रिसिएशन तुमचं काउंट होणार. कशावरती, 15,000 वरती. सो 15,000 वरती आपल्याला काय करायचं आहे, 10% डेप्रिसिएशन पूर्ण वर्षाचं काढून घ्यायचं आहे. म्हणजेच काय 1 इयरचं किती आलं बघा, तर 1,500 एवढं डेप्रिसिएशन या 15,000 वरती आलं. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आपल्याला मशिनरीचं किती आपल्याला लिहावं लागणार आहे बघा, टोटल डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. पहिले 1,500 पूर्ण इयरचे आणि हे 6 मंथचे 500 असे टोटल आपले किती आले, तर 2,000 डेप्रिसिएशन आलं. हे आपल्याला 2,000 डेप्रिसिएशन काय करायचं, मशिनरीचं लिहून घ्यायचं आहे. बघा मशिनरी इथं घेतलेलं आपण 25,000 लेस 2,000, आउटरला अमाऊंट आली 23,000. आय होप की वर्किंग नोट पूर्ण तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. आणि त्यानंतर सेकंड इफेक्ट दोन्ही पॉईंटचे आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. 2 डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगचे किती होते, तर 500 आणि मशिनरीचे 2,000 रुपीज. आउटरला दोन्ही मिळून अमाऊंट घेऊया 2,500. त्यानंतर नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे, 3 नंबरचे ऍडजस्टमेंट पाहणार आहे आपण, की क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ॲट 5% अँड सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेट्स. म्हणजे आरडीटी पण त्यांनी सांगितलेलं आहे 5% डेटर्स वरती आणि न्यू बॅड डेट्स देखील मेन्शन केलेला या ठिकाणी किती 1,000. 2 इफेक्ट आपले याचे करून घेणार आहे. पण याचे इफेक्ट करण्या अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे, तर जे काही अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत किंवा अनरेकॉर्डेड सेल्स आहेत ते अगोदर आपल्याला पोस्टिंग करून घ्यावे लागणार आहेत. आता अनरेकॉर्डेड जे काही सेल्स आहेत 4 नंबरची जे काही ऍडजस्टमेंट आहे ती अगोदर आपल्याला पाहावी लागेल आणि त्याच्यानंतर बॅड डेट्स आणि आरडीडी पोस्टिंग करून घ्यावी लागणार आहे. काय सांगितले बघा 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये, गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड. 3,000 रुपीजचा गुड्स काय केलेला आहे, सोल्ड केलेला आहे. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण त्याचं रेकॉर्ड बुक मध्ये ठेवलं गेलेलं नाही. म्हणजे माल विकलेला आहे 3,000 रुपयाचा पण त्याचं रेकॉर्ड आमच्याकडून राहून गेलेलं आहे किंवा केलेलं नाही. तर ते रेकॉर्ड अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे सेल्स मध्ये. आणि सेकंड इफेक्ट म्हणजे डेटर्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तो पॉइंट ऍड करून घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर बॅड डेट्स आणि आरडीडी आपल्याला फाइंड आउट करायचंय. फर्स्ट इफेक्ट 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटचा बघा, एक तर इफेक्ट करायचा राहिलेला आहे कशाचा, माल विकलेला आहे त्याचा. त्यामुळे सेल्स मध्ये 3,000 आपले ऍड होतील, काय अनरेकॉर्डेड म्हणून अनरेकॉर्डेड सेल्स किती 3,000 रुपीज. इनरलाच अमाऊंट घ्यायची आहे का, तर सेल्स रिटर्न आपल्याला लेस करून घ्यायचे होते. इनरला अमाऊंट आपली किती आली 88,000. त्याच्यातून सेल्स रिटर्न आपण लेस केल्यानंतर आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 87,200.
आता याचा सेकंड इफेक्ट कशाचा, 3000 रुपीजचा माल विकलेला आहे, सो डेटरशी रिलेटेड असणार आहे, त्याला माल विकलेला आहे, प्लस अनरेकॉर्डेड सेल्स किती, 3000 रुपीज. इनरलाच अमाऊंट घ्या 43,000. आणि मग याच्यामधून काय करायचं आहे, न्यू बॅड डेब्ट्स की जे दिलेले आहेत आता ऍडजस्टमेंटमध्ये 3 नंबरच्या, ते आपल्याला काय करायचे, लेस करून घ्यायचे. मग किती दिलेले आहेत न्यू बॅड डेब्ट्स बघा, 1000 रुपीज दिलेले आहेत, ते आपल्याला काय करायचे, लेस करून इनरलाच परत अमाऊंट घ्यायचे 42,000. आणि मग याच्यावरती न्यू आरडीडी किती सांगितलेला आहे बघा, 5% फाइंड आउट करायचे. कशावरती, 42,000 वरती. 10% ने किती आले, 4,200. त्याच्या निम्मे करा, 5% किती आले, मग 2,100 अमाऊंट आली आरडीडी फाइंड आउट करून. आउटरला अमाऊंट आपली आली 39,900. आता या दोन्हीचे सेकंड इफेक्ट, फर्स्टचा तर आपला झालेला आहे अनरेकॉर्डेड सेल्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीडीचा आपला राहिलेला आहे, तो कुठे जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जिथं ओल्ड बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्स मधला आपण 1000 घेतलेला आहे, त्याच्यातून न्यू बॅड डेब्ट्स की जो आपला ऍडजस्टमेंट मधला किती दिलेला आहे, 1000 सांगितलंय. त्यानंतर न्यू आरडीडी जो आपण आता फाइंड आउट केला किती, तर 2,100. इनरलाच आता टोटल आपली येईल किती, 4,100. आणि त्याच्यातून मग काय करणार आपण, ओल्ड आरडीडी लेस करून आउटरला अमाऊंट आपली येणार, किती येणार बघा, तर 3,700. अनरेकॉर्डेड सेल्सची म्हणजे 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपली पूर्णपणे कंप्लीट झाली. त्यानंतर नेक्स्ट बघा 5 नंबर आउटस्टँडिंग कॅरेज सांगितलेलं आहे 500. ते आपण लिहूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. फर्स्ट ऍड आउटस्टँडिंग कॅरेज किती, 500. आउटरला 1,700. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग कॅरेजचा कुठे जाणार आहे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. आउटस्टँडिंग कॅरेज 500. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहे. गुड्स वर्थ ₹8,000 वी आर परचेस्ड ऑन 31st March 2019 and included in the closing stock but not recorded in the books of accounts. काय सांगितलेलं आहे, तर 8,000 रुपीजचा माल काय केलेला आहे, परचेस केलेला आहे ऑन 31st March 2019. कधी, 31 मार्च 2019 ला. त्यामुळं इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक, त्याची पोस्टिंग कुठे गेलेलं आहे, तर क्लोजिंग स्टॉक मध्ये गेलेलं आहे. बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, पण त्याचं रेकॉर्ड बुक मध्ये करायचं राहून गेलेलं आहे. सेम अनरेकॉर्डेड सेल्स सारखं अनरेकॉर्डेड परचेसेसचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. किती आहेत, 8,000. ते परचेसेस मध्ये काय करायचे, आपल्याला ऍड करून घ्यायचे आहेत. अनरेकॉर्डेड किती, 8,000 रुपीज. इनरलाच अमाऊंट घ्या 73,000. त्याच्यातून परचेस रिटर्न आपण लेस करून आउटरला अमाऊंट येईल 71,500. आता या 8,000चा सेकंड इफेक्ट, माल परचेस केलेला आहे, सो क्रेडिटरशी रिलेटेड अमाऊंट आली, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ऍड करून घ्यायचंय अनरेकॉर्डेड परचेसेस किती, 8,000. आउटरला अमाऊंट येईल 31,000. दोन्ही इफेक्ट आपले झाले या ऍडजस्टमेंटचे. फायनली आता आपण काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. सर्व पोस्टिंग आपलं झालेलं आहे बघा. क्रेडिट साईडची टोटल जास्त येते, किती आलेलं आहे बघा, 1,10,200. तेवढीच डेबिटला घ्या 1,10,200. जो काय डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय देणार, टू ग्रॉस
प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता किती येतोय बघा. डेबिट साईडची जर टोटल आपण केली 18,000 प्लस 71,500 प्लस 1,700 तर किती टोटल आली आपली 91,000. डेबिटची टोटल बघा 91,200 एवढी टोटल आली. लेस करा 1,10,200. डिफरन्स आपला आला किती 19,000 डिफरन्स आला. त्याला आपण नाव दिलं टू ग्रॉस प्रॉफिट. आलेला ग्रॉस प्रॉफिट काय करा फॉरवर्ड करा P&L ला क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती 19,000. त्यानंतर एक पॉइंट आपला या ठिकाणी राहिलेला आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. आउटरला अमाऊंट घ्या बघा. ॲडव्हर्टाइजमेंट राहिलेला होता 4,000. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करून घेणार आहोत. याची सुद्धा टोटल काय येते क्रेडिटची टोटल आपली जास्त येते किती 21,000. तेवढीच डेबिटला लिहून घ्या 21,000. आता डेबिटची जर टोटल केली तर आपली किती येणार आहे बघा 14,400. डेबिट साईडची टोटल आपली किती आली 14,400. क्रेडिटची टोटल आपली आलेली आहे 21,000. म्हणजे मधला डिफरन्स आपला किती आला बघा 6,410 6,600. हे 6,600 काय करणार आपण डिस्ट्रीब्यूट करणार कोणाच्यात दोघांच्यात डिस्ट्रीब्यूट करणार आहे कारण इक्वली रेशो त्यांनी सांगितलाय. सो आपला सप्रेला किती आला 3,300 आणि अत्रेला किती येईल 3,300 इक्वली. तो आपण घेऊन घेऊया या ठिकाणी. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू Satre's capital account and Atre's capital account किती 3,300 and 3,300. टोटल आपला डिफरन्स आलेला होता 6,600. आता या ठिकाणी आपण सेपरेट कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे ओपन केलेलं आहे. सो त्याच्या पर्सनल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये आपण काय करणार आहोत ट्रान्सफर करणार आहोत नेट प्रॉफिट. अदरवाईज जर ओपन केला नसेल तर आपण कॅपिटल या ठिकाणी त्याच्यामधून नेट प्रॉफिट काय करणार आहोत आपण ऍड करून घेणार आहोत. पण आपण सेपरेट ओपन केला आहे त्यामुळे त्याच्या अकाउंटला पोस्टिंग होईल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट. सत्रेचा बघा 3,300 अँड अत्रेचा 3,300. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घ्या. अत्रेचा कॉलम क्लोज करा. किती टोटल आली 38,300. त्यानंतर 38,300. डेबिटला तेवढीच टोटल लिहून घ्या. 3,000 लेस होतील याच्यामधून आणि 2,000 याच्यामधून लेस होतील. जो काही डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय देणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. 3,000 लेस केल्यानंतर डिफरन्स या ठिकाणी राहणार आहे 35,300 आणि 36,300. आलेला बॅलन्स कॅरीड डाऊन परत काय करायचं लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे बघा 35,300 आणि 36,300. आउटरला अमाऊंट घ्या 71,600. त्यानंतर बॅलन्स शीट टॅली करून घेणार आहोत आपण. दोन्ही साईडची टोटल आपली इक्वल येणं गरजेचं आहे. बघा लायबिलिटी साईडची टोटल केली तर आपली टोटल येते 1,13,900. असेटची पण तेवढीच टोटल येते 1,13,900. बघा या ठिकाणी बॅलन्स शीट आपली पूर्णपणे टॅली झालेली आहे. आय होप की सर्व क्वेश्चन
जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेला असणार आहे. फक्त टेक्स्टबुकमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्यांनी ओपन केलेला नाही आहे. आपण या ठिकाणी जरी केला तरी प्रॉब्लेम आपला चुकत नाही आहे, त्या अमाऊंटला टॅली होऊ शकतो प्रॉब्लेम. हे कन्फर्म करण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने प्रॉब्लेम घेतलेला आहे. सो आय होप की प्रॉब्लेम मध्ये कोणतीही अडचण राहिलेली नसणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.